नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीमुळे एकूणच वातावरण ढवळून निघालेलं आहे। हे वातावरण ढवळलेलं आहे की राजकारण नासलेलं आहे असाच एकूण प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे। निवडणूक दूध संघाची आणि राजकारणात चाललेल्या कुरघोडी एकमेकाच्या विरोधात टाकलं जाणारं विरजन आणि त्यामुळे राजकारणालाच वास येतो की काय, राजकारणच नासायला लागले काय, अशीच परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेली आहे। हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या जोडगोळीवर अजूनही शंका घेतली जात आहे। म्हणजेच हसन मुश्रीफ यांनी अजून सुद्धा बंटी पाटलांना सोडलेलं नाही। बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ आतल्या अंगानं एकच आहेत अशी शंका महायुतीच्या गोटात घेतली जात आहे आणि म्हणूनच आज मुश्रीफांना घेरलं जात आहे। मुश्रीफांच्या विरोधात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील उठून बसलेले आहेत। त्यांचं स्पष्ट मत आहे की मुश्रीफ हे भारतीय जनता पार्टीला संपवायला बसलेले आहेत। खरं तर मुश्रीफ भारतीय जनता पार्टीला संपवत आहेत की भारतीय जनता पार्टी मुश्रीफांना संपवायला लागली, हा सुद्धा एक तसाच प्रश्न आहे। म्हणजे कोण कोणाला संपवायला लागले हाच खरा कळीचा मुद्दा आहे। एकूण आजपर्यंतच्या घडामोडी पाहता किंवा गेल्या काही वर्षांचा आढावा घेता हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यात कागल विधानसभा मतदारसंघात जम बसवला, पण जिल्ह्याचे नेते आपणच हे दाखवण्यासाठी, भासवण्यासाठी किंवा ते पद मिळवण्यासाठी मुश्रीफ यांनी आतापर्यंत राजकारणात अनेकांवर कुरघोड्या केल्या हे विसरून चालणार नाही। अर्थात त्यात सदाशिवराव मंडलिकांपासून संजय गाडगेंपर्यंत आणि समरजित गाडगेंपर्यंत एवढंच नव्हे तर बाबासाहेब कुपेकर यांच्या घराण्यापर्यंत हा आढावा घेतला जाऊ शकतो। के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्या संदर्भात सुद्धा यावर विचारमंथन होऊ शकतं। याचं कारण की काही लोकांचं मत आहे की मुश्रीफ यांनी आपण शहनशाह होण्यासाठी काही जणांवर कुरघोड्या केल्या। अर्थात राजकारणात हे होतच राहतं। राजकारणामध्ये जो जिंकेल तो शहनशाह, जो मातबर तोच खरा राजकारणी, अशी एक रूढ परंपरा आज तागत आहे आणि त्यानुसार मुश्रीफ यांनी राजकारण करण्यासाठी अनेकांवर डावपेच केले। पण मुश्रीफांची दुसरी बाजू म्हणजे त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी खूपच कष्ट घेतले। एकीकडे नेत्यांच्या विरोधात ठामपणे उभं राहणं, येईल त्या प्रसंगाला तोंड देणं, धैर्यानं लढणं आणि दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी झटणं, ह्या मुश्रीफांच्या जमेच्या बाबी असल्या तरी राजकारणाच्या बाबतीत मात्र ते कधी कोणावर कशी चाल करतील हे सांगता येत नाही। याच मुश्रीफांवर आता वेळ उलटली आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण भारतीय जनता पार्टीने त्यांना घेरलेलं आहे। शिवाजी पाटील म्हणत असतील की मुश्रीफ भारतीय जनता पार्टीला संपवत आहे की काय, पण परिस्थिती मात्र उलटी आहे। भारतीय जनता पार्टीच मुश्रीफांना संपवते की काय अशी आजची नेमकी स्थिती दिसून येते। याचं कारण म्हणजे ज्याप्रमाणे मुश्रीफ यांनी कागल तालुक्यामध्ये संजय बाबा घाटगेंना एकत्र घेऊन विधानसभेला चाल केली, तीच उलटवण्याचा प्रयत्न नंतर भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। भारतीय जनता पार्टीनं पहिल्या टप्प्यात संजय घाटगेंना आपल्या गोटात घेतलं। त्याच वेळी स्पष्ट झालेलं होतं की समरजित घाटगे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीत जाणारच, कारण समरजित घाटगे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे सख्य आहे ते खूपच जवळचं आहे। मी यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, बोललो होतो की भारतीय जनता पार्टीला कोल्हापूर जिल्ह्यात वारणा सहकारी उद्योग समूह आणि कागलचा शाहू सहकारी उद्योग समूह हे दोन उद्योग समूह बरोबर हवे आहेत। म्हणूनच समरजित घाटगेंना जितकं झुकतं माप देता येईल तेवढं देऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गोटात घेतलेलं आहे। आता मुश्रीफ एकाकी पडलेले आहेत। संजय घाटगे भारतीय जनता पार्टीत आहेत, समरजित घाटगे भारतीय जनता पार्टीत आहेत। हे कागलचं राजकारण। दुसरीकडं कागल चंदगडचा आढावा घेता कुपेकर घराण्यातील काही मंडळी आळमडळम आहे। संग्राम कुपेकर आणि बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी यांच्यात अजूनही तेवढं सख्य नाही। बाबासाहेब कुपेकर असेपर्यंत हे सर्व एकत्र होते, पण बाबासाहेब कुपेकरांच्या पत्नी आणि कन्या या एकीकडे आणि संग्राम कुपेकर एकीकडे असं स्पष्ट चित्र आहे। त्यांचा एकोपा केव्हा होईल हे सांगता येत नाही, पण त्यात सुद्धा दरी कशी निर्माण झाली, त्यांच्या घराण्यात दरी कशी निर्माण केली गेली याच्या सुद्धा चर्चा वेगवेगळ्या सुरू आहेत। आज शिवाजी पाटील यांनी एक हाती मुश्रीफ विरोधात चाल टाकलेली आहे। ते स्वतः मुश्रीफांच्या विरोधात लढत आहेत। त्यांनी स्वतः देवेंद्र फडणवीसांपर्यंत मुश्रीफांबद्दल तक्रारी केलेल्या आहेत। गोकुळमध्ये गैरव्यवहार होतात, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गैरव्यवहार चालतात असा थेट आरोप शिवाजी पाटील यांनी केलेला आहे। खरं तर शिवाजी पाटील हा राजकारणाचा नवखा चेहरा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणाचा नवखा चेहरा। त्यांची पार्श्वभूमी काही असो, पण आज ते राजकारणात स्थिरावत आहेत, आमदार आहेत। भारतीय जनता पार्टीच्या आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळावर त्यांच्या वेगवेगळ्या चाली सुरू आहेत। म्हणूनच त्यांनी आज मुश्रीफांवर चाल टाकलेली आहे आणि शिवाजी पाटील जे म्हणतायत की मुश्रीफ भारतीय जनता पार्टीला संपवतायत आणि असा थेट आरोप ते करतायत। पण दुसरं चित्र पाहता भारतीय जनता पार्टीच मुश्रीफांना संपवते की काय असं थेट राजकीय विश्लेषकांचं मत होऊ लागलेलं आहे। कारण भविष्यात मुश्रीफांविरोधात वेगवेगळ्या चाली खेळल्या जाणार हे आज दिसून येत आहे।
कारण कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष म्हणजे गोकुळचे अध्यक्ष जे आहेत ते नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत ते स्वतः हसन मुश्रीफ आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. आणि हे सर्व असताना त्यांच्यावर इतके गंभीर आरोप केले जात आहेत म्हणजे कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते हे तितकंच खरं आहे. आपल्याला अजून बऱ्याचशा गोष्टी पाहाव्या लागणार आहेत. अजून या विषयावर वेगवेगळ्या अनुषंगानं बोलावं लागणार आहे. ते आपण बोलणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.